सर्वांना सप्रेम जय भीम. मी प्राध्यापक डॉक्टर मोहन भीमराव कांबळे, नाशिक इगतपुरी महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपल्या समोर येण्याचं प्रयोजन म्हणजे आज 1 एप्रिल नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आज होत असते आणि आजच 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. या स्थापना दिनाचा, या फाउंडेशन दिनाचा औचित्य साधून आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, त्याचा इतिहास, त्या स्थापनेमागची भूमिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक यांचा सहसंबंध, या स्थापनेमागे डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतामध्ये का असावी, सुवर्ण विनिमय पद्धत काय आहे, एकूणच भारताचा रुपया कसा असला पाहिजे, वस्तू आणि सेवांच्या किमती कशा स्थिर असला पाहिजे, भारताचा रुपया स्थिर ठेवण्यासाठी कुठली विनिमय पद्धत चांगली आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारामध्ये मांडलेलं आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक निष्णात अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपल्याला परिचित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उच्च शिक्षण हे प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये झालेलं आहे. त्यांचं जर उच्च शिक्षण आपण बघितलं, त्यांनी पदव्युत्तर पदवी MAचं शिक्षण हे अमेरिकेत कोलंबिया विश्वविद्यापीठातून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी MAचं शिक्षण पूर्ण करत असताना ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन नावाचं डेझर्टेशन विद्यापीठाला सादर केलं आणि त्या ठिकाणी त्यांना या डेझर्टेशन सादर केल्यानंतर विद्यापीठाने MAची पदवी बहाल केली. त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यावाचस्पती PhDसाठी प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती हा प्रबंध सादर केला. प्रामुख्याने या दोन्ही ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारताच्या महसुलीचं चुकीच्या पद्धतीने कशी अंमलबजावणी केली होती, किंवा एकूण शेतसारा असेल किंवा एकूणच कराची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली आणि कशा पद्धतीने महसूल लुटला गेला, ब्रिटनमध्ये कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पळवला गेला आणि भारतीय लोकांसाठी कमी खर्च करणं आणि एकूणच ब्रिटनमध्ये जास्त पाठवणं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विश्वविद्यापीठातूनच रवाना लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होतात आणि त्या ठिकाणी ते DSc पदवीसाठी लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये DScसाठी प्रवेश होतात. त्या ठिकाणी DScचा प्रवेश घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचं डेझर्टेशन ॲडविन कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्सला लंडन विश्वविद्यालय किंवा लंडन युनिव्हर्सिटी या ठिकाणी ते सादर करतात. मात्र ॲडविन कॅनन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये वैचारिक मतभेद होतात, कारण ब्रिटिश गव्हर्मेंटचं जुलमी आर्थिक व्यवस्थापन किंवा आर्थिक जे काही साम्राज्य आहे ते चुकीच्या पद्धतीने कसं चालवलेलं आहे याच्यावरती विश्लेषण केल्यामुळे ते विश्लेषण कॅनन यांना पटत नाही आणि म्हणून जे काही वादविवादाचे मुद्दे आहेत ते वगळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित करत होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुठल्याही मताचं ऐकलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढं काही डेझर्टेशन होतं ते घेऊन 1920मध्ये भारतात येतात आणि अर्धवट असलेला जो काही प्रॉब्लेम ऑफ द रुपी अर्धवट घरात येऊन भारतात पब्लिश करतात. याच दरम्यान भारतामध्ये बँकिंग चळवळ किंवा ब्रिटिश गव्हर्मेंटनी ईस्ट इंडिया कंपनीच्या नंतर भारतामध्ये बँकिंग व्यवस्था स्थापन करण्यासाठी प्रामुख्याने 1806मध्ये बँक ऑफ कोलकाता
1839मध्ये बँक ऑफ मद्रास आणि 1843मध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बॉम्बे, याच तिन्ही बँकेचं रूपांतरण 1921मध्ये इम्पिरियल बँकेमध्ये होतं. आणि हीच इम्पिरियल बँक इंग्लंडची जी मध्यवर्ती बँक आहे, बँक ऑफ इंग्लंड, त्याची प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये मध्यवर्ती बँकेचं काम करत होती. पण जो काही एक्सचेंज स्टँडर्ड आहे, जो विनिमय पद्धत आहे, तो अतिशय चुकीच्या पद्धतीने किंवा कुठल्याही पद्धतीचं स्थैर्य भारतीय चलनामध्ये दिसून आलेलं नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेचे निष्णात अर्थतज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स यांच्यामध्ये हा वैचारिक वाद होतो. आणि हा वाद प्रामुख्याने विनिमय प्रमाण पद्धतीविषयी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूलगामी भूमिका ही होती की रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती स्थिर होण्याशिवाय रुपयाचं मूल्य व त्याचा विनिमय दर, त्याच्या मूल्याची अस्थिरता ध्यानात घेता चलनाचं किंवा रुपयाचं मूल्य स्थिर असलं पाहिजे. यासाठी केन्स यांना ते वैचारिक वादभेद करत असताना, केन्स यांची भूमिका समजावून घेत असताना केन्स यांचं म्हणणं हे होतं की हे सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धत बरोबर आहे, त्याचे पुरस्कर्ते असतात. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं रुपयाची सुवर्णामध्ये परिवर्तनता करून रुपयाचं आपोआप स्थिर ठेवता येणार नाही. आणि म्हणून रुपया स्थिर ठेवायचा असेल तर आपणाला किंवा एकूणच अ बेटर वे टू स्टॅबिलाइज द रुपी वूड बी टू हॅव इनकन्व्हर्टेबल रुपी विथ फिक्स लिमिट ऑफ इश्यू. म्हणजेच रुपयाची परिस्थिती स्थिर ठेवायची असेल, यासाठी रुपयाची परिस्थिती कमी होणे याचा अर्थ इतर मूल्याच्या किंवा वस्तूंच्या मानाने रुपयाचे मूल्य घसरणे किंवा कमी होणे. याचा दुसरा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, महागाईमुळे समाजातील गरीब घटक कसे हुरपळून निघतात आणि म्हणून रुपया स्थिर ठेवण्यासाठी एक्सचेंज स्टँडर्ड कसं असलं पाहिजे हे या ग्रंथामध्ये नमूद करतात. आणि हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुपये गोल्डच्या तुलनेत किंवा चांदीच्या तुलनेत त्याचं एक्सचेंज असावं की एकूण स्थिर ठेवण्यासाठी कुठली पद्धत चांगली आहे, या सगळं विश्लेषण या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे. प्रामुख्याने या सगळ्या म्हणजे भारतामध्ये आर्थिक व्यवस्थापन कसं चालतं याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी आपल्याकडे 2 प्रामुख्याने कमिशन पाठवलं होतं. एक प्रामुख्याने 1895मध्ये वेल्बी कमिशन भारतामध्ये आलं होतं. रॉयल कमिशन ऑन दी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर ऑफ इंडिया नावाचं कमिशन भारतामध्ये आलं. भारतातील उत्पन्न आणि खर्च याचं प्रमाण कसं आहे, म्हणजे एकूण महसूल किती जमा होतो, किती खर्च होतो आणि कुठल्या घटकावरती होतो, एकूण आर्थिक वायफळ खर्च कमी करण्यासाठी त्या कमिशनने अनेक प्रकारचे आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक चलन विनिमय पद्धत सुधारण्यासाठी शिफारशी केलेल्या होत्या. 1900मध्ये प्रामुख्याने या कमिशनने, वेल्बी कमिशनने ब्रिटन पार्लमेंटमध्ये रिपोर्ट सादर केला. त्याच्यानंतर 1925मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटचं दुसरं कमिशन भारतामध्ये येतं. ते प्रामुख्याने भारतातील चलन विनिमय दर या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी स्थिर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शिफारशी करण्याच्या दृष्टिकोनातून हिल्टन यंग कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाचं कमिशन भारतात आलं. याच्यामध्ये प्रामुख्याने 9 सदस्य होते. त्याच्यामध्ये 4 भारतीय होते आणि 5 ब्रिटिश अधिकारी होते. प्रामुख्याने भारतीय आर.एन. मुखर्जी, माणिकजी दादाभाई, जहागीर कोयांजी, पुरुषोत्तम ठाकूरदास हे त्याचे सदस्य होते. हे एकूण भारतामध्ये ऑब्झर्वेशन करत असताना आर्थिक व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे ऑब्झर्वेशन नोंदवत असताना शेवटी 1926मध्ये मुंबईमध्ये शेवटची बैठकीमध्ये सगळ्या सदस्यांची आणि भारताच्या प्रमुख नेत्यांची बैठक असते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही आमंत्रित केलेलं होतं. मात्र या बैठकीचं शेवट होताना दादाभाई नौरोजी असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी या सगळ्यांचा विचारविनिमय साक्ष नोंदवल्यानंतर ही शेवटाकडे असताना 30-32 वर्षाचा तरुण उठून थांबतो आणि कमिशनसमोर
माझे काही विचार आहेत किंवा माझ्याकडे काही यासाठी शिफारशी आहेत, या हिल्टन कमिशनने नकार दिला गेला. कारण हे सगळं प्रमुख नेत्यांनी सांगितल्यानंतर तुमच्या विचाराची किंवा तुमच्या सल्ल्याची गरज नाही असं प्रामुख्याने तिथे दिसून आलं. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की जो ग्रंथ तुम्ही रेफरन्स म्हणून वापरताय त्या ग्रंथाचा लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तो मीच आहे. हिल्टन यंग कमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागून त्यांना त्यांचं म्हणणं किंवा त्यांच्याशी जे काही विश्लेषण आहे ते पुढे जवळपास अर्धा पाऊण तास त्यांचं ते विश्लेषण ऐकून घेतात. आणि त्या विश्लेषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामुख्याने भारतामध्ये कशा प्रकारची मध्यवर्ती बँक असली पाहिजे, म्हणजे एकूण जी इम्पिरिकल बँक काम करते आहे ते चुकीच्या पद्धतीने काम करते आहे. स्वतंत्रपणे भारतामध्ये मध्यवर्ती बँक असली पाहिजे. जसं की जगामध्ये 1656मध्ये स्वीडनमध्ये रिक्स बँक ऑफ स्वीडन, 1694मध्ये बँक ऑफ इंग्लंड, 1913मध्ये फेडरल रिझर्व्ह बँक अमेरिका या मध्यवर्ती बँक आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणचं जे आर्थिक व्यवस्थापन आहे ते सुव्यवस्थितपणे चालतं. हे रेफरन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आणि म्हणून भारतामध्ये 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक अस्तित्वात येण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिफारशी किंवा एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यवर्ती बँक असणं का गरजेचं आहे, एक्सचेंज ऑफ स्टँडर्ड किंवा एकूण स्वर्ण विनिमय पद्धत कशा पद्धतीने स्थिर ठेवली पाहिजे, एकूण वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी किंवा एकूण सर्वसामान्य लोक जी जनता आहे ती या वस्तूंच्या किंवा भाववाढीमध्ये चलनवाढीमध्ये होरपळून जाऊ नये, सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक चलनविषयक व्यवस्थापन किंवा एकूणच बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतामध्ये आवश्यक आहे अशा प्रकारची शिफारस ते करतात. आणि ते शिफारस हिल्टन यंग कमिशन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन मांडतं. आणि या प्रकारच्या अनेक शिफारसी घेऊन हे कमिशन या कमिशनच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935मध्ये झाली. त्याच्या अगोदर 1934चा रिझर्व्ह बँक ॲक्ट अस्तित्वात आला. आणि ॲक्टमध्ये ही बँक कशा पद्धतीने काम करेल, ही बँक मॉनिटरी पॉलिसी कशा पद्धतीने अस्तित्वात आणेल, एकूण बँकिंग व्यवस्था कशी सुव्यवस्थित चालवेल या सगळ्यांची ध्येय धोरण त्याच्यामध्ये असतात. आणि रिझर्व्ह फंड कसा असला पाहिजे, आज प्रामुख्याने दुर्दैवाने म्हणावं लागेल की भारतामध्ये आर्थिक व्यवस्था कोलमडली की काय अशी अवस्था आहे. कारण भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रिझर्व्ह फंड जो 20,000 कोटी रुपये आहे तो इथल्या सरकारने, इथल्या प्राईम मिनिस्टरने प्रामुख्याने तो काढलेला आहे. आज भारतामध्ये जवळपास वेगवेगळ्या बँकांचे 128,000 करोड रुपये NPA नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये म्हणजे परत न झालेलं कर्ज म्हणून रिझर्व्ह बँकेने डिक्लेअर केलेलं आहे. अनेक बँका डबघाईला आलेल्या आहेत. अनेक मोठे उद्योगपती, प्रामुख्याने भारतामध्ये 50 उद्योगपती अशा आहेत की ज्यांच्या नावावरती 5,000 करोड रुपये, 8,000 करोड रुपये आहेत. आणि आज ते भारताच्या बाहेर इंग्लंड, ब्रिटनमध्ये पळून जातात. आणि कर्ज परत न झाल्यामुळे ते NPAमध्ये जातं आणि हा सगळा पैसा आमच्या खिशातला असतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक असावी, त्याच्यावर नियंत्रण असावं. पण आज हे सरकार हस्तक्षेप करतं आहे आणि या हस्तक्षेपामुळे आर्थिक व्यवस्थापन कोळंबण्याची शक्यता आहे. आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारचे आर्थिक व्यवस्थापन येणाऱ्या कालखंडामध्ये अडचणीत येऊ शकतं. या प्रसंगी या दिवसाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक यांचा फार जवळचा सहसंबंध आहे हा सांगण्याचा योग आजच्या दिनी आला. त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.